हाय फ्रेंड्स, आपण आता सुरुवात करणार आहोत उडदाच्या पापडाला। 100 वर्ष चालू असलेली या प्रथाला पापडाची सुरुवात करताना ही बघा, ही रेसिपी बघून घ्या। इथे आपण घेतलेले आहे 1 किलो उडद डाळ। मुगाची डाळ आपण पाऊण किलो घेतलेली आहे, छान अशी दळून आणलेली आहे। इथे आपल्याला पिठाला चांगल्या प्रकारे चाळून घेणे आहे, बारीक अशी कण कोणतेही राहू नये म्हणून। पिठाला छान प्रकारे आपण चाळून घेतलेले आहे। आता आपण इथे पापड मसाला ॲड करणार आहोत। 1 ते 1.5 पॉकेट आपण इथे ॲड करणार आहोत। पापड मसाला टाकल्याने आपल्याला कोणताही मीठ किंवा काही टाकायची गरज नाही आहे। छान प्रकारे पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला इथे काळी मिरी जाडसर कुटून इथे टाकायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे। छान प्रकारे पिठाला मिक्स करून घेणार आहोत आपण। आता पिठाला मळायला सुरुवात करूया। थोडं थोडं पाणी ॲड करत पिठाला मळून घेऊया। जाडसर असं पिठाला मळायचं आहे, कडक एकदम जाडसर। आता इथे आपण तेल टाकून पिठाला डबल मळणार आहोत। छान प्रकारे आपण असं पिठाला मळणार आहोत। ह्या प्रकारे आपल्याला इतकं कडक क्वांटिटीमध्ये पीठ पाहिजे आहे। 1 ते 2 घंट्यासाठी पिठाला आपण रेस्टला ठेवून देऊ। इथे आता 1 ते 2 घंटे झालेले आहे। पिठाला घेऊन डबल आपल्याला तेलामध्ये कुटून घ्यायचे आहे। जोपर्यंत पीठ हा नरम आणि एकदम मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला पिठाला कुटायचं आहे। थोडी मेहनत आहे, पण पापडासाठी करावं लागेल। बघा गाईज, इथे किती छान प्रकारे नरम पीठ झालेलं आहे। आता आपण लाटीला सुरुवात करूया। लाटीला पिठाला एकदम लंबगोल आकारात मळून घ्यावे आणि दोऱ्याच्या साहाय्याने आपल्याला लाटी तयार करायची आहे। एकसारखी लाटी तयार होईल आपल्या दोऱ्याच्या आकाराने। याने पापड छोटे मोठे होत नाही। बघा, अशा प्रकारे लाटी तयार करा। इथे आपली लाटी तयार झालेली आहे, बघून घ्या। आपल्याला पापडाला सुरुवात करायची आहे। इथे पापड चालू आहे। इतके पातळ आणि मोठे पापड बनवायचे आहे आपल्याला, बघून घ्या। सुंदर असे पापड बनत आहे बघा। आता आपले पापड तयार झालेले आहे। तुम्ही पण